निश्चितपणाने दरवर्षी जवळपास 35 वर्षापासून मी या ठिकाणी येत असतो आणि आज आषाढीचा पर्व सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आणि योगायोगाने काही का असेना थोड्या प्रमाणात का असेना पण पावसाची हजेरी या ठिकाणी लागली. त्यामुळे पांडुरंगाला हेच मागणं आहे आमचं की यावर्षी खूप पाऊस पडू दे आणि बळीराजाला सुखी होऊ दे. खरं तर पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये यायच्या चर्चा सुरू झाल्या. कुठेतरी एकनाथ शिंदेचं मत कमी करण्यासाठी सगळा प्रयत्न सुरू आहे. हे बघा या ठिकाणी कोण कोणाच्या विचारामध्ये कोण कोणत्या पक्षात जातं, कोण कोणत्या एनडीए मध्ये जातं, काय जातं हा त्यांच्या व्यक्तिगत पक्षाचा विषय आहे. याचा अर्थ कोणी कोणाकडे गेल्यानंतर कोणाचं महत्व कमी असं होतं असं होत नाही. एकनाथ शिंदेचं जे महत्व आहे जे जसं आहे ते तसंच राहणार आहे. पण तरी सुद्धा वारंवार मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दिसतात चर्चा होत आहेत, काय होत नाही. आणि जयंत पाटील सुद्धा आग्रही दिसतात अर्थमंत्रीपदासाठी. हे बघा आता त्यांची चर्चा काय ते मी नाही सांगू शकत. मी फक्त आमच्या पक्षाची चर्चा सांगू शकतो की मित्र पक्ष आहात अर्थमंत्रीपद विचारात घेतलं. अजून तसं काही झालंच नाही ना. अजून सगळे जोडायचाच प्रश्न नाही तर लग्न लावण्याचं काम काय करताय. आज विठ्ठल मंदिरातलं व्हीआयपी दर्शन जे आजपासून बंद ठेवण्यात आलेलं आहे, सामान्य भाविकांना थेट दर्शन मिळावं यासाठी आपणही आत मंदिराच्या बाहेर अजून थांबल्यात. काय दर्शन नाही मी दर्शन घेतलं पण या ठिकाणी साहजिक आहे नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये. पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. त्यामुळे एक व्यक्तीपर्यंत तो प्रतिनिधी किंवा मंत्री किंवा माझ्याबरोबर 5च लोक होते. एका व्यक्तीपर्यंत ठीक आहे ना. छोटी कार्यकर्ता असतात, आपले व्यवसायिक असतात, सगळ्यांना. आता एकटं तर महामंत्री येणार नाही ना. पीए असेल, बॉडीगार्ड असेल, 4-5 जण सामान्य भाविकांकडे वारकरी म्हणतात साहजिक आहे ते व्हायलाच पाहिजे. येऊच नाही. पण मी तुम्हाला माझं कारणही समजून सांगितलं, लोकप्रतिनिधीचंही कारण समजून सांगितलं की शेवटी 2 दिवस जरी आम्ही इकडे थांबलो तर 2 दिवस गावाकडचे प्रश्न आहे, मतदारसंघाचे प्रश्न आहे, राज्याचे प्रश्न आहे. तुम्ही पण समजून घ्यावं ही विनंती आहे. मंदिराच्या प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे अशी खंत व्यक्त केली. मी तर नव्हतो त्यावेळेस, काय झालं मला माहित नाही. पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे. जवळपास 7 वेळेसपासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही. मी बोलेल तर सांगेल. म्हणतात की अधिकारी जिल्हाधिकारी आणि एसपींनी या म्हणून सांगितलं आणि परत हा निर्णय झाल्यामुळे हा समन्वयाचा अभाव झाला. पण मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. काय दर्शनासाठी काही आपल्या घरच्या लोकांना काय थांबवलं होतं? नाही, घरच्या लोकांना थांबवलं नाही. मी 3 दिवस अगोदरच प्रशासनाशी चर्चा केल्यावरच मी दर्शनाला आलो. साधारणतः मी वारीच्या कालावधीत कधीच दर्शनाला येत नाही. पण यावर्षी आग्रह होता नीरा स्नानाला मी यावं असं तिच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मागच्या वर्षीही आग्रह केला तेव्हा मी गेलो नव्हतो. यावर्षी आग्रह होता तर मी दर्शनाला नीरा स्नान करायचं, वारीचं दर्शन घ्यायचं, माऊलीचं नाम जप करावा म्हणून तिथं आलो. आणि मग परवा सहज चर्चा झाली तर ते म्हणाले प्रशासनाकडून तुम्ही अनुमती मागा. आणि माझा स्वभाव आहे मी अनुमती घेतल्याशिवाय कधी कुठे जात नाही. मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या सर्वांशी चर्चा केली. पण नंतर मला असं समजलं की काल त्यांनी काहीतरी नवीन निर्णय केला आणि निर्णय करण्याच्या अगोदर ते मला म्हणाले तुम्ही या. मी आलो, माझं दर्शन झालं, माझ्या पत्नीचं झालं. पण आम्हाला त्यांनी 10 लोकांची अनुमती दिली होती आणि नंतर मात्र सर्वांना दर्शन देताना सर्वांचे फोन बंद आणि दरवाजे बंद होते. आमचं दर्शन झालं होतं पण माझा स्वभाव आहे सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सबका साथ हा फक्त शब्दात राहता कामा नये. किती वेळ तुम्हाला थांबावं लागलं? नाही, मी तर दर्शन झालं, बाकीच्यांना थांबवलं. किती वेळ राहिलं? साधारणतः बाकी लोक माझ्या मताने एखादा तास थांबले.
माझं दर्शन ताबडतोब झालं, माझ्या पत्नीचं दर्शन ताबडतोब झालं. मग बघा सांगितलं की नाही मी अनुमती घेऊन आलो, मग मी असा आलो नाही, अचानक नाही आलो. प्रशासनाने जो निर्णय घेतला व्हीआयपी दर्शन बंदचा, तर तो कशा पद्धतीनं नाही, व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे. गर्दी होता कामा नये, चेंगराचेंगरी होता कामा नये. इथं अडचण फक्त टेक्निकल झाली, त्यांनी पहिले परवानगी दिली आणि काय निर्णय केला एवढीच टेक्निकल झाली. निर्णयाचं स्वागत करताय तुम्ही. निर्णयाचं स्वागत. नाही, निर्णय तर व्यवस्थे अनुरूप घ्यावाच लागतो आणि म्हणूनच या निर्णयाच्या अधीन राहूनच मी कधी येत नाही. पण यावेळी ते म्हणाले या, म्हणून मी आलो. स्वतः पोलीस अधीक्षक साहेब मला म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील. जिल्हाधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहिती तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असता तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो. काय व्हीआयपी दर्शन काय या संदर्भात बंद असावं, विधान परिषद सदस्यांना किंवा विधानसभा सदस्यांना द्यावं, काय नक्की परिस्थितीजन्य निर्णय केला पाहिजे. शेवटी परिस्थिती अनुरूप निर्णय केले पाहिजे, हा निश्चितपणे हक्क आहे. फक्त एवढाच आहे की परिस्थितीनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. कोणाकडून आढळलं, पोलीस का मंदिर प्रशासन? नाही, ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे. बाकी शेवटी किती लोकांचं दर्शन झालं? तर आमचं दर्शन पहिलंच झालं. आमचं ते म्हणाले की आम्ही तो नियमच केला आहे की आमदार किंवा जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही दर्शन करतो. फक्त मी त्यांना म्हणालो की तुम्ही 3 दिवसापूर्वी जरी मला सांगितलं असतं तर कदाचित मी अजून 2 महिन्यांनी आलो असतो. एवढाच विषय. आज घडलं काय? नाही, काहीच नाही घडलं. घडलं काय? चर्चा अशी की आपल्याला सोडलं, आपल्या पत्नींना बाहेर, नाही नाही कुटुंबियांना नाही नाही, थांबवण्यात आलं. कोणाला नाही. मी, माझी पत्नी, आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं. आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं. आणि त्यांनी दर्शन बंदीमध्ये सुद्धा आमदार आणि त्यांच्या सोबतच्यांना दर्शन ठेवलं आहे हे त्यांनीच सांगितलं. त्यामुळे असं काही गैर काही झालं नाही. देवाचं मंदिर आहे, देवाच्या मंदिरात शेवटी गैर काहीच होत नाही. काय आवाहन कराल राज्यातील नेत्यांना की विठ्ठल परिस्थितीनुसार हा निर्णय घेतलाय, सामान्य भाविकांना थेट दर्शन मिळावं, अशा परिस्थितीत आज नाही, त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आत्ता नका येऊ, 2 महिने एवढंच आहे. जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो. आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही. ओके.